सॉल्व करू शकता आपल्या अबॅकस किटवर। खूप इझी मेथड आहे, तुम्ही पण नक्की सॉल्व करून बघा आपल्या अबॅकस किटवर ही सगळी एक्झाम्पल। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 7 × 3 6 1 4 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 7 च्या टेबलने आपल्याला या नंबरला मल्टिप्लाय करायचे, म्हणजे 7 ने आपल्याला या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, तर फर्स्ट काय करायचं आहे आपल्याला, या 7 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 7 3 चा किती येतात, 7 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचा आहे। 7 3 चा 21, मग 21 आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचा आहे। 21 आपण ऍड केलेला आहे, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 7 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 7 6 चा किती येतात, तर 7 6 चा किती येतात, 7 6 चा 42, मग 42 आपण ऍड करूया। पण या रडवर तर 4 ऍड करायला बीटच अवेलेबल नाहीये, मग काय करायचं, तर 4 चा फॉर्म्युला यूज करायचा। 42 आपण ऍड केलेले आहे, इकडे आपली फिंगर आहे। ओके, आता आपल्याला 7 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 7 1 जा 7, पण 7 हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून आपण आधी काय करणार, त्याच्या अगोदर 0 लावणार, म्हणजे या रडवर 0 आणि या रडवर आपल्याला 7 ऍड करायचे आहेत। 7 आपण ऍड केलेले आहे, इकडे आपली फिंगर आहे। ओके, आता आपल्याला या 7 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 7 4 चा किती येतात, 7 4 चा 28, मग 28 आपण ऍड करूया। हे 20 आणि हे 28 आपण ऍड केलेले आहे। ओके, आन्सर आलेला आहे आपलं, आन्सर काय आहे आपलं 25298 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलेला आहे आपण। ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया। 9 × 5 3 8 9 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करूया। फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 9 5 चा किती येतात, तर 9 5 चा 45, 45 आपल्याला ऍड करायचे आहे। 40 आणि हे 5, 45 आपले ऍड आहेत, इकडे आपली फिंगर आहे। ओके, आता आपल्याला या 9 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 9 3 चा किती येतात, 9 3 चा 27, मग 27 आपण ऍड करूया। 27 आपले ऍड केलेले आहेत, इकडे आपली फिंगर आहे। ओके, आता आपल्याला या 9 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 9 8 चा किती येतात, 9 8 चा 72, मग 70 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाही, मग 7 चा आपण फॉर्म्युला यूज करून घेऊया। ओके, 72 आपले ऍड झालेले आहेत, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 9 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 9 9 चा किती येतात, तर 9 9 चा 81, मग 81 आपण ऍड करूया। पण इकडे पण 80 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये, मग 8 चा आपण फॉर्म्युला यूज करूया। ओके, 81 आपण ऍड केलेले आहेत। ओके, इकडे आपले एक्झाम्पल संपलेलं आहे। आपला आन्सर आलेला आहे 48501 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करूया। ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलेला आहे। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2 × 9 7
1चा फॉर्म्युला 1 आणि हे 8 18 आपले ऍड झालेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला 2 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 2 3 जा किती येतात? 2 3 जा 6. 6 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून या नोडवर 0 आणि या नोडवर आपल्याला 6 ऍड करायचे आहे. ओके, 6 ऍड केलेले आहेत आपण. इकडे आपली फिंगर आहे. या 2 ने आता आपल्याला 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 2 जा 4 म्हणजे 0 आणि 4 ऍड झालेला आहे. आपलं आन्सर आलेले आहे. आन्सर काय आहे आपलं? 15864 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून लिहूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4 * 6 3 5 8 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? या 4 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 4 6 जा किती येतात? तर 4 6 जा 24. मग 24 आपण ऍड करूया. 20 आणि हे 24 आपण ऍड केलेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 3 जा 12. मग 12 आपण ऍड करूया. इकडे 10 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग आपण 1 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि इकडे आपल्याला 2 ऍड करायचे आहे. ओके, 12 आपले ऍड झालेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 5 जा 20. मग 20 आपण ऍड करूया. ह्या 2 आणि हा 0 20. इकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 4 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 4 8 जा किती येतात? तर 4 8 जा 32. मग 32 आपण ऍड करूया. हे 30 आणि हे 2 32 आपण ऍड केलेले आहेत. आन्सर आलेला आहे आपला. आन्सर काय आला आपला? 25432 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळी एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करून दाखवलेली आहे. खूप इझी एक्झाम्पल होती. खूप काही मिनिटातच मी तुम्हाला ही एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेली आहे. ओके, मग अशीच काही एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.